स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार अचानक नॉट रिचेबल। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहो सहारा समाचारमध्ये। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अचानक नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये आयसीयूत असल्याची बातमी पसरताच राज्यमंत्री माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी हर्षदीप देशमुख यांनी 15 ते 16 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे। राज्यातील विधान परिषद निवडणुकीचे रणसंग्राम पेटले तर अमरावती जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार प्रवीण पोटे तर दुसरीकडून काँग्रेस पक्षाकडून हर्षदीप देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे आणि हर्षदीप देशमुख हे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे उमेदवार हे नागपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये भरती असल्याची माहिती मिळाली आहे। या संदर्भात माजी राज्यमंत्री यशोमतीताई ठाकूर तर बबलू देशमुख यांनी भाजपावर कोट्यवधी रुपयाचा आरोप केला आहे। काही दिवसांपूर्वी चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षातील एका उमेदवाराने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अहात कलोती यांच्या अविरोध निवडणुकीवर अशाच प्रकारे आरोप माजी मंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले होते। त्यावेळी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल भाई यांनी कुठल्याही दबावतंत्राला किंवा पैशामुळे उमेदवारी मागे घेतली नाही असे स्पष्ट सांगितले होते। अशाच प्रकारचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांनी काल प्रसारमाध्यमांना सांगितले की मला अस्वस्थ वाटत होते, त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये भरती झालो। मी कधीही आयसीयूमध्ये नव्हतो। माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांनी या पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहेत आणि आपल्याच उमेदवाराला 15 कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी मुलाखतीद्वारे केला आणि मला साधा कॉल देखील केला नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले। माझ्या तब्येतीची विचारपूस सुद्धा त्यांनी केली नाही आणि अशा प्रकारे आपल्याच उमेदवाराविषयी प्रसारमाध्यमांसामने आरोप करणे म्हणजेच आपल्याच उमेदवाराला कमकुवत करून भाजपाला सरळ पाठिंबा देत आहेत अशी माहिती हर्षदीप देशमुख यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आणि अचानक आजारी पडल्याने भाजपावर टीका करण्याचे राजकारण सध्या सुरू आहे। तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर हे सविस्तर घडामोडी आपण पाहिल्या आहेत। पुढच्या काळात काय होतंय हे नक्कीच आपण सहारा समाजाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू। आता आयसीयू मधनं जर तो इंटरव्ह्यू देत असेल भाऊ तर काय आपण बोलावं याच्यावर? तो मॅनेज झाल्यासारखाच आहे ना। 15-20 कोटी रुपये त्यांना घेतले म्हणतात। मी तेच बोलले की 15-20 कोटी रुपये त्यांनी घेतले। एवढी कॅश आणि एवढा व्यवहार जर हवा होतोय तर मग होम मिनिस्ट्री करते तरी काय आहे? नागपुरातच ॲडमिट आहे म्हणते तो आणि नागपुरातून तो आयसीयू मधनं इंटरव्ह्यू देऊन राहिला म्हणते। चीड येते या सगळ्या गोष्टीची आम्हाला। पण विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली। त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला बी फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत। म्हणजे घोड बाजारे काय आहे हा कारभार? कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतं आहे। आणि जर इतका कोट्यवधी रुपयांचा जर व्यवहार होतो आणि एवढे कॅश जर इकडची तिकडे आणि तिकडची इकडे होते तर आदरणीय देवेंद्रजी काय करतात? पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती। सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध। नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे। तसेच 11वी 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे। तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे। तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर। संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।